का मस्त अशी आपली ही भाजी तयार आहे। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप छान होती ही भाजी, नक्की ट्राय करून बघा। नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी। पाहू शकता इकडे मी ही अशी फ्लावर घेतलेली आहे, स्वच्छ असं हे करून स्वच्छ करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण टाकूया गरम पाणी। प्रकारे मी गोबी घेतली, आता यामध्ये मी गरम पाणी टाकून घेणार आहे। परत त्यामध्ये थोडीशी हळदी टाकून घेणार आहे, थोडंसं नमक टाकून घेणार आहे। लगेच अशा प्रकारे मस्त याला असं छान धुवून घेणार आहे गरम पाण्यात। 5 मिनिट याला असंच ठेवू। 5 मिनिट झालेले आहेत। मी गोबी अशी काढून घेणार आहे बाजूला। गोबी मी ही यामध्ये टाकून घेणार आहे परत अशा प्रकारे। आता यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी हळद, थोडासा कांदा लसूण मसाला, चवीपुरतं नमक आणि धनी पावडर, धनी जिरे पूड, परत लाल तिखट, मी थोडासा मी यामध्ये गरम मसाला पण टाकणार आहे। थोडंसं मी यामध्ये आपलं 1 चमचा बेसन टाकणार आहे। या चमच्याने छान याला आपण कोटिंग करून घेऊ। अशा प्रकारे मिक्स करून घेते। आता असं याला मी पूर्ण मसाले लावून घेतलेले आहेत। इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे। मी बटाटा तेल टाकून घेतलेला आहे। आता एक बटाटा मी छान असा बारीक चिरून घेतलेला आहे, हे टाकून घेते। छान असं याला मी परतून घेते 2 मिनिट। मस्त असं याला मी 2 मिनिट झाकण ठेवून परतून घेते। आपण बटाटा वाफून झालेला आहे, याला मी काढून घेते। यामध्येच बटाटा पण मी परतून घेते। झाकण ठेवायचं नाही, असं त्याला परतून घ्यायचं आहे। हे पण आता मी काढून घेते। 2 मिनिट परतून घेतलेले आहेत। यामध्येच मी फ्लावर टाकून घेणार आहे। याला पण मस्त असं मी तेवढ्याच तेलामध्ये असं परतून घेणार आहे। छान असे परतून झालेले आहेत। आता हे पण मी काढून घेते। याच कढईमध्ये मी परत तेल टाकलेलं आहे। 2 माप मी तेल टाकलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता। यामध्ये मी जिरे, मोहरी टाकलेली आहे। 2-3-4 लवंगा टाकलेले आहे। यामध्येच थोडंसं मी दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे। तुम्ही यामध्ये तेजपत्ता पण टाकू शकता। खडे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। जिरे पण छान असे तडतडले आहेत, यामध्ये टाकून घेऊ आपण कांदा। बारीक चिरून घेतलेला आहे कांदा मी। पूर्ण असं मी छान परतून घेते। कांदा थोडासा तळून झाला, यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची यामध्ये ही अद्रक लसूण जिऱ्याची पेस्ट, 2 मिरची मी हिरवी टाकून घेतलेली आहे त्यामध्ये, आणि जाडसर असं खलबत्त्यातच वाटून घेतलेला आहे। हे पण मी छान असं परतून घेते। असं परतून झालेलं आहे। यामध्ये मी टाकून घेणार आहे टोमॅटोची प्युरी,
हे टोमॅटोची प्युरी छान अशी परतेपर्यंत आपण टोमॅटो कच्चा काढून घेतलेला आहे मी मिक्सरला. त्यामुळे याला 1-2 मिनिट मी छान असं परतून घेते. तोपर्यंत आपण इकडे मी एका वाटीत दही घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 चमचा मी लाल तिखट टाकून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि हळद टाकून घेणार आहे 1 चमचा. धने जिरे पूड टाकून घेणार आहे मी 1 चमचा छोट्या चमच्याने. कांदा लसूण मसाला टाकून घेणार आहे मी 1 चमचा छोट्या चमच्याने. आणि गरम मसाला टाकून घेणार आहे छोटा चमचा 1. काळा मसाला टाकून घेणार आहे मी 1 छोटा चमचा. आणि यामध्ये मी नमक टाकून घेणार आहे थोडंसं याच्या चवीपुरतंच. पूर्ण आपण हे मिक्स करून घेऊ. टोमॅटोची प्युरी छान अशी परतून झालेली आहे. यामध्ये आपण हे मसाल्याचं मिश्रण केलेलं दह्यासोबत हे टाकून घेऊ. परतून घेऊ. साईचं दही घ्यायचं म्हणजे भाजी आपली छान अशी चविष्ट पण होईल आणि मिळून पण येईल. मला 1-2 मिनटं मी असंच यावर झाकून ठेवून वाफून घेते. झालेले आहेत. आता आपण पाहू. छान असं आपलं हे मिश्रण खूप छान असे वर तेल आलेलं आहे घेतलेलं आहे. आता यामध्ये टाकून घेऊ आपण आपले फ्लावर आणि मटार. आणि याला मिक्स करून घेऊ. खूप टेस्टी होती ही भाजी. तुम्ही रोज अशीच बनवून खाल. एक वेळ बनवाल तर नक्की ट्राय करून बघा. यामध्ये तुम्ही अशी सुकी पण भाजी ठेवू शकता. तुम्ही डब्याला पण देऊ शकता ही भाजी सुकी अशीच ठेवून. किंवा थोडंसं पाणी पण यामध्ये गरम करून टाकू शकता. थंड पाणी टाकायचं नाही त्यामुळे भाजीची चव जाते. पाणी गरम करून यामध्ये थोडंसं आपण टाकू. थोडीशी मी यामध्ये कस्तुरी मेथी टाकत आहे क्रश करून हातावर अशी. पाणी पण मी गरम करून थोडंसं टाकून घेणार आहे. वाटाणे बटाटा पूर्ण आपले हे वाफलेले आहेत अगोदरच. त्यामुळे थोडंसं पाणी तुम्हाला भातासोबत जर खायचं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये गरम करून टाकू शकता. मी गरम पाणी केलेलं आहे. नाही तर तशी सुकी पण ठेवू शकता. आता याला 5 मिनटं मी छान असं शिजून घेते झाकण ठेवून वर. यामध्ये नमक पण टाकायचं आहे. आपण अगोदर नमक टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं किंचित टाकायचं नमक आपण पाणीमध्ये ॲड केल्यामुळं. आपण फ्लावरला पण लावलेलं आहे नमक त्याला हे करते वेळेस तेलामध्ये फ्राय करते वेळेस. आणि नंतर आपण त्या पेस्टमध्ये पण दह्याच्या नमक टाकलेलं आहे त्यामुळे थोडं नमक सांभाळून टाकायचं. खूप छान होते हे खूप टेस्टी होते. तर यावर मी झाकण ठेवून याला 5 मिनिट छान असं शिजून घेते. पाहूया. खूप छान अशी आपली भाजी मस्त मस्त अशी तरीदार झालेली आहे पाहू शकता. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की एक वेळेस या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ही भाजी. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.